या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास तुमच्यासाठी। गणेश उत्सव अगदी काही दिवसांवरच येऊन ठेपलाय आणि सगळीकडे जय्यत तयारी सुरू दिसतेय। अगदी बाजारही फुललेत अगदी वेगवेगळ्या गोष्टींनी। वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत ज्या गणपतीसाठी अगदी हमखास लागतात, अगदी पूजेचं साहित्य असेल किंवा गणपतीच्या मूर्ती असतील वेगवेगळ्या, सगळ्या गोष्टी हमखास बाजारात चौकांमध्ये दिसतायत। आणि अशाच काहीशा गोष्टी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आता हल्ली आपण इको फ्रेंडली डेकोरेशनकडे जास्ती वळलेले आहेत। बरीचशी लोक जी आहेत ती फक्त फुलांचं डेकोरेशन करण्याकडे भर देतात। त्यामुळे मी असेच काही तुम्हाला मखर दाखवणार आहेत जे फुलांचे आहेत। इथे एक वेगळ्या प्रकारचं मखर ठेवण्यात आलेलं आहे। ते जे आहे ते त्याला थोडा मोरपंखांनी सजवण्यात आलेलं आहे, त्यामुळे एकदम छान असं वेगळं लुक आहे त्याला। खाली पण जरी तुम्ही पाहिलं तरी त्याला छान असं छोट्या छोट्या ओढण्यांनी असं छान सजवलेलं आहे। हे जे सगळे मखर आहेत ते जनरली तुम्हाला कुठलेही फुलांचे जे दुकान असतात किंवा ते थोडेसे मार्केट असतात फुलांचे, तिथे तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतील। आणि हे जे मखर आहेत ते आरामात 7 ते 8 दिवस राहतात। हे जे तुम्ही बघताय हे खोट्या फुलांचं आहे, पण त्यांनी हे डमी म्हणून ठेवलेलं आहे की जे ते तुम्हाला गणपतीच्या वेळेला असं खऱ्या फुलांनी सजवून देऊ शकतील। आणि हे सगळे जे मखर आहेत त्यांची साधारणतः प्राईस जी आहे ती हजारांपासून सुरू होते। म्हणजे तुम्ही जर अगदीच बेसिक घेतलं तर 1000 रुपयांपासून चालू होते आणि ते तुम्ही जे वाढवाल तुमचं डेकोरेशन त्यावर त्याची किंमत डिपेंड आहे। असे अजून वेगवेगळे आहेत। आपण पुढे जाऊयात, पुढे अजून किती छान छान डिझाईन पाहायला मिळत आहेत तेही पाहूयात। पुढे आल्यानंतर मला इथे अजून एक छान प्रकार दिसलाय। तुम्ही तुमच्या घरात आरास करू शकता गणपतीच्या वेळेला असा, तो म्हणजे नारळाच्या झाडांपासून त्यांनी इथे असं छान आरास केलेली आहे। खूप छान असा वेगळा प्रकार आहे, मी कधी पाहिला नव्हता हा, एवढा छान आहे। त्याला बाजूने असे छान असे हार असं माळासारखं लटकवण्यात आलेलं आहे। खूप म्हणजे त्याला मेहनत लागते, हे लगेचच त्याचं जे बनवलं आहे त्यावरनंच कळते। इको फ्रेंडली गणपती जर तुम्ही घरात बसवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे। त्याचप्रमाणे आपण इथे पाहू शकतो किती छान असं इथे मखर बनवण्यात आलेला आहे सुंदर फुलांचा। वेगवेगळ्या रंगांची छान फुलं आहेत जी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी नेऊ शकतात आणि अर्थात ती लगेचच सुकत नाहीत, 5 ते 7 दिवस अर्थात ती राहतात। त्याच्यामध्ये खाली पाहिलं तरी अगदी छान वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये मस्त अशा हा एक अजून वेगळा देखावा बनवण्यात आलेला आहे। इथे खाली तुम्ही पाहिलं तरी छान एक असा मस्त आकार त्याला देण्यात आलेला आहे आणि मागणंही अशा सोनेरी आणि लाल रंगाच्या ज्या ओढण्या आहेत त्या तिथे लावण्यात आलेल्या आहेत नेटच्या। त्याचप्रमाणे तुम्ही जर इथे वर पाहिलं तर इथे छान हार लावलेले आहेत। अगदी ते बघताना असे वाटतात की नक्कीच आर्टिफिशियल आहेत, पण ते नाही, आर्टिफिशियल नाही आहे। त्याला जे हे गोल्डन आणि हे इथे व्हाईट लावलेलं आहे ते नक्कीच ओरिजिनल नाही आहे, पण ही बाकीची जी तुम्हाला फुलं दिसत आहेत ती नक्कीच ओरिजिनल आहेत। आणि या हारांची जी किंमत आहे ती साधारण त्याच्या कामावर अवलंबून असतं। जेवढं कठीण काम असेल तेवढं त्याचा हार तो जास्ती महाग असतो। त्यामुळे जर या गणपतीलाही तुम्ही असं काही ठरवत असाल तर नक्कीच तुमचा जो बाप्पा आहे त्याला मखराच्या किंवा एखाद्या गमच्या वासामध्ये न ठेवता असं फुलांच्या छान सुगंधामध्ये ठेवा, त्यालाही नक्कीच आनंद होईल। कॅमेरामॅन राम दुबेसह मी स्वर्धा वाघुले, एबीपी माझा, मुंबई।